चला, तुमच्या तो कोण लाईव्ह करते घरात बसून ऍप वरती? तुम्हाला सगळ्या ऍपचं ऍक्सेस दिला ना सगळ्यांनी? जी जी नाही म्हणलीत त्याचा अर्थ त्या दिवशी लेक्चरला याला चला जाऊया पुढं. बघा आता शिकायचं कोणता आहे अपूर्णांक? दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक मध्ये आपल्याला कन्व्हर्जन फक्त शिकायचं राहिले, ते आपण अर्ध्या तासात शिकायचं. कन्व्हर्जन एवढी एकच गोष्ट राहिली, कन्व्हर्जन. कन्व्हर्जन शिकलं की झालं. ओके, किंवा पॉईंट 10च्या ह्याच्यात कसं लिहायचं तेवढं फक्त राहिले, तेवढं फक्त एक बेसिक कंप्लीट करूया आणि आजचं लेक्चर इथं थांबूया. बघा दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक मध्ये पहिल्यांदा बघा दशांश अपूर्णांकाचे प्रकार पडू आपण आपल्या सोयीनुसार. बरोबर, आपण जसं एकक दशक शतक म्हणतोय तसंच तिकडे पाठीमागं पण आहे. बरोबर, पण मी काय म्हणलो तुम्हाला की एखादा दशांश अपूर्णांक समजा इथं संपला 3.24 आहे, पण त्याच्या पुढे तुम्ही कितीही शून्य वाढवल्या तरी त्याची किंमत बदलत नाही. पण इकडे जरी वाढवल्या, इकडे जिथं संपत्या संख्या त्याच्या पुढे जरी वाढवल्या तरी काय बदलणार नाही, संख्या बदलणार नाही. पण यांच्यामध्ये जर का शून्य आली तर त्या शून्याला काय आहे, किंमत आहे. आता काय बघायचं आहे, हे जर का असा अपूर्णांक आपण लिहिला तर याचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे, पी छेद क्यू स्वरूपात करायचं आहे. बरोबर, पी छेद क्यू म्हणजेच काय, पी छेद क्यू म्हणजेच काय, कोणता अपूर्णांक आला आपण म्हणतो कोणती संख्या, परिमेय. अशा स्वरूपात आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. आता बघा पहिल्यांदा याचा अर्थ समजून घ्या की पॉइंट येतोय म्हणजे काय होतं. बघा माझ्याकडे किती रुपये आहेत, 1 रुपये आहे. 1 रुपये आहे. एक ही पूर्ण संख्या आहे म्हणतो मी, पूर्ण संख्या आहे. मी त्याला काय करतोय, स्प्लिट करतोय. किती भागामध्ये करतोय, 10 भागामध्ये केलं तर माझा एक भाग कितीचा होईल, 0.1चा. म्हणजे पॉइंट नंतर पहिलं घर असेल तर त्याचा अर्थ काय होतोय की दिलेल्या घटकाचं जे काय त्याचे तुम्ही किती भाग केलेत, 10. समजा 0.01 आलं तर दिलेल्या घटकाचं किती भाग केला असणार तुम्ही, 100. म्हणजे 2 पद, 3 पद असली तर 3 पद आली तर 1000. लक्षात आलं काय, म्हणजे त्या पदावरती त्याची व्हॅल्यू ठरते. आता बघा समजा असं आहे 0.720 सॉरी 723 म्हणजे काय, एका घटकाचं किती भाग केलेत, 1000 भाग केलेत. त्या भागापैकी किती भाग आहे ते, 773 भाग आहेत. आता बघा हे तुम्हाला एवढं का सांगालोय मी, तर आपल्याला हे पुढे लागणार आहे कशामध्ये, तुमच्या घड्याळामध्ये. कुठं लागणार आहे, घड्याळामध्ये. कारण की कन्व्हर्जन करताना तुम्हाला अडचण येते. म्हणजे काय, मी म्हणलो काय 2 तास 48 मिनिटं झाले म्हणजे पॉइंट मध्ये सांगा. लक्षात, इथं प्रॉब्लेम होतो. ओके, आता बघा मी काय म्हणतोय 60चं किती भाग करूया, 5 भाग केलं. 60चं किती भाग केलं, 5 भाग केलं. आणि 48 म्हणजे किती होईल, 60चा 5 भाग म्हणजे एक बाकीचा होईल 12चा. बरोबर आहे, असं 12चं किती आहे ते 4. म्हणजे 60चं जर का 5 भाग केलं आणि त्याच्यातील 4 भाग म्हणजेच कोणाला 48 म्हणजेच किती आला पॉइंट, 0.8. म्हणजेच आपण कसं लिहू शकतोय 2.8 तास. या कन्व्हर्जनला ते पण लागणार आपल्याला पुढे. इथंच क्लिअर केलं चांगलं, नंतर एक्झाम्पल मध्ये आलं की परत आपल्याला हे कन्फ्युजन व्हायला नको की 0.8 कसं आलंय, 0.5 कसं आलंय. लक्षात काय. आता बघा मी असं म्हणलो 2.5 तास तर किती तास किती मिनिटं, 2 तास 30 मिनिटं. परत बघा 2.25 तास म्हणजे किती येतील, 2 तास 15 मिनिटं. इथं 2 तास 25 मिनिटं म्हणायचं नाही, तुम्ही 2 तास 25 मिनिटं घेऊन कॅल्क्युलेशन केलं तर याचं 100% उत्तर तुमच्या ऑप्शन मध्ये असणारच आहे. कारण हे कन्फ्युजन आहे. 2.25 म्हणजे काय, एका तासाचं 4 भाग केलं म्हणजे 100चं किती भाग करावले मी, 4 भाग केलं त्यातला एक भाग. 60चं 4 भाग केलं, एक भाग कितीचा होईल, 15चा. आणि तेच सांगते 2.25 तास म्हणजेच किती, 2 तास किती मिनिटं, 15 मिनिट. लक्षात आलं काय. आता म्हणलो 0.7
1.6 तास म्हणलो तर मिनिटात करायचं. आता काय करणार, किती भाग करणार, 10 भाग केलं. 6 म्हणजे काय सांगते, 10 भाग केलं. 60चं 10 भाग केलं किती होईल, एक भाग कितीचा होईल, 6चा. असं किती भाग, 6 म्हणजेच किती होणार, 1 तास किती मिनिटं, 36 मिनिटं. लक्षात आलं. त्याच्यासाठी तो पॉइंटचा किंवा ते भागाचा आलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे. ओके, क्लिअर. अजून जायचं पुढं. आता हे झालं भागाचा अर्थ झाला की पॉइंट बद्दल आपण कसं भाग घालवतोय किंवा काय घालवतोय याच्या बाबतीत, किंवा भागाच्या स्वरूपात अपूर्णांक कसा समजून घ्यायचा. इथं पुढं तुम्हाला लागणार आहे, कशा घड्याच्या बाबतीत लागतोय. आता राहिला कोणाचा, कीप कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे काय बघा, आता म्हणलं मी 2.50 किंवा 2.501 लिहिलं म्हणजेच काय, 2 पूर्णांक आहेत किंवा आता हे उलटलं, 2 पूर्णांक आहेत, हे आलं 2, इकडे किती आलं 0.501. 3 घरं म्हणजेच किती आहेत, 100 सॉरी 1000 आणि वरती देखील 501. किंवा तुम्ही डायरेक्ट हे जर पूर्णांक युक्त अपूर्णांक हा झाला, अपूर्णांक तयार करताना कसा करणार, डायरेक्ट भागिले डायरेक्ट 1000. म्हणजे 3 घर असतील तर 3 शून्य छेदात द्या, तुम्हाला अपूर्णांक कन्वर्ट होईल. लक्षात आलं. आता मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं की 0.12 7.20 सॉरी 204 घ्या, 7.204 आहे किंवा 9.72 आहे. बरोबर. अशा प्रकारचं अपूर्णांक तुम्हाला इझिली तुम्ही काय करू शकताय, कन्वर्ट करू शकताय. बरोबर. कन्व्हर्जनला प्रॉब्लेम कोणाचा येतोय, याच्या कन्व्हर्जनला प्रॉब्लेम कोणाचा येतोय, त्याचा. आता काय शिकायचं आहे, हे कन्व्हर्जन करताना कसं करायचं. त्याच्या अगोदर मी या संख्या लिहितो, पटपट दशांश अपूर्णांक लिहावरती आणि त्याचं कन्व्हर्जन लिहायचं. लक्षात आलं. ते कन्व्हर्जन बरोबरच हे पाठीमागचं घड्याळचं पण थोडंफार कन्व्हर्जन करून घ्या. ओके, कोणतं लिहा, 1 लिहा, याचं उत्तर हे आहे. बरोबर आहे. 2 तास 48 मिनिटं म्हणजेच किती आलं आपलं, कुठे गेलं ते, हा 2.48 म्हणजे 2.8, 2.5 म्हणजेच किती, इथे लिहा 2 तास किती मिनिटं, 30 मिनिटं आणि हे झालं. चल याच पुढं सगळ्यात महत्वाचं कन्व्हर्जन आहे. तुम्हाला कंबाईनला आहे, पोलीस भरतीला आहे, तुम्हाला रेल्वेजला आहे, जिथं जिथं जाल तिथं कन्व्हर्जन लागतं. आणि हेच कन्व्हर्जन अवघड आहे. कुठलं, की पॉईंटचं कन्व्हर्जन करायचं अवघड आहे. कुठलं, बारवालं. मी आता इथे उदाहरण लिहितो. काय फरक दिसायला, फक्त सांगा मला, काय फरक दिसतोय. संख्या आहे त्याच्या पॉइंट मध्ये आणि त्या बार मध्ये काय फरक आहे बघा. पहिल्यांदा हे फक्त 5 ला घेतलं ना, असं अजून घ्या. बघा इथे एक्सपान्शन पण पुढे लिहितो मी, म्हणजेच काय बघा 0.5 बरोबर आहे, त्याच्यानंतर 0.1 बरोबर, त्याच्यानंतर त्याचं काय येईल बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचं, कन्व्हर्जन करायचं. आता हे सोपं तर कन्व्हर्जन नाही, 10 घ्या, 100 घ्या, 1000 घ्या, असं कन्व्हर्जन नाही. त्याच्यासाठी अगोदर काहीतरी गोष्टी समजून घ्या. याला इकडे बाजूला ठेवतो, जे आपल्याला पुढे करायचं.
बघ, पहिल्यांदा ह्याच्यामध्ये दोन भाऊ आहेत, सोप्या दोघं भाऊ आहेत. दोघं भाऊ कोण कोण असणार आहेत? एक असणार आहे कामाचा, एक असणार आहे रिकाम टेकडा. म्हणजे जो काहीतरी काम करतोय, दुसरा काय असणार आहे? रिकाम टेकडा. बिनकामाचा तो कोणी असते, मोठा बारका असं म्हणत नाही, कोणी असते दोघांच्या. तुमच्या कोणतरी मोठा असणार, कोणतरी छोटा असणार, उगाच हे नाही. आता बघा, दोघांच्या मध्ये काय बघायचं आहे? घरचं नुकसान कोण करणार? एवढंच मला सांगा, घरचं नुकसान कोण करणार? जे रिकाम टेकडा आहे ते घरचं नुकसान करणार. एवढं तर झालं. आता रिकाम टेकडा कमवतो किती? पगारवाला किंवा कमवणार आहे तो किती करणार आहे? 9. किती कमवतोय? 9. रिकाम टेकडा किती कमवणार आहे? 0. आता बघा, घराचा तोटा कोण करणार आहे? रिकाम टेकडा जो आहे तो करणार आहे. आता बघा, ज्याच्यावरती बार आहे तो म्हणजे त्याच्यावरती प्रेशर आहे, तो म्हणजे कोण आहे? कमवता आहे. आणि ज्याच्यावरती बार नाही तो कसा आहे? रिकाम टेकडा आहे. समजलं? आता बघा, त्यांच्यामध्ये पहिल्यामध्ये रिकाम टेकडा कोण आहे का कोण? पॉईंटच्या नंतरचा विचार करायचा, फक्त पॉईंटच्या नंतरचा. कोण आहे? नाही. म्हणजे काम करणारा कोण आहे? फक्त एकच अंक आहे, एक अंक आहे. अंक बघा किती आहेत? 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याचा पगार किती असणार? 9. आणि वरती पूर्ण फॅमिली, एक पॉईंट नंतरची पूर्ण फॅमिली आहे, पूर्ण फॅमिली. त्याच्यामध्ये 5 एकटाच आहे, त्याच्यामुळे वरती पण किती राहणार? फक्त 5. बरोबर. आता बघा, 2 नंबर कोण आहे? 0.15. 5च्या वरती कोण आहे? आवरती. आता पूर्ण फॅमिली म्हणजे कोण असणार? 15. रिकाम टेकडा कोण आहे? 1. पगारवाला कोण आहे? 5. आता बघा, पगारवाल्याचा पगार किती आहे? रिकाम टेकडाचा किती आहे? 0. 0 फक्त नंतर द्या, नाहीतर अगोदर दिसला तुझ्यावर न होईल, बरोबर? नंतर द्या. झालं. आता काय बघायचं आहे? पूर्ण घर किती आहे? किती आहे? 15. रिकाम टेकडा कोण आहे? 1. तू काय करतोय? घराचं नुकसान करतोय. किती होणार? लक्षात आलं? म्हणजे वरती किती लिहिणार? 14. मोबाईलवर करून बघा उत्तर किती येते सांगतो. आधी मोबाईलवरती करा, किती उत्तर येते बघा. हे उत्तर असं आलं पाहिजे. .15555 यायला लागले काय? बरोबर. म्हणजे आपण काढलेलं बरोबर आहे. आता मी परत सांगतो काय काय केलं, बरोबर आहे. 2च गोष्टी बघायच्या. पगारवाला कोण आहे? रिकाम टेकडा कोण आहे? रिकाम टेकडाचा पगार 0 आहे, पगारवाल्याचा पगार 9 आहे. आता छेदामध्ये नेहमी पगार लिहायचा. किती लिहिणार? पगार. कोण आहे की याच्यामध्ये 5चा पगार किती आहे? 9. 1चा पगार किती असेल? 0. 1 अंकीचा पगार 9, पण नाही 0. बरोबर. आता वरचं 14 कसं आलं? असं गेलं बघायला पाहिजे. आता कसं आलं वरचं 14? जो पगार आहे सगळ्यांचा मिळून किती आहे? 15. बरोबर आहे. 15 कोण नुकसान करतोय त्याला फक्त वजा करायचा, अंक मिळून जाईल. आता बघा, हे 2 नंबरचं बघा. याच्यामध्ये कोण कोण आहे? रिकाम टेकडे कोण आहे? 0. आणि परत पगारवाले किती जण आहेत? 2 जण आहेत. म्हणजे दोघांचा पगार किती होईल? आणि रिकाम टेकडाचा 0. म्हणजे छेद फक्त कसा तयार करायचा बघा. झालं. आता अंश करायचा आहे. एकूण किती आहे? 0.25 आहे, बरोबर. त्यातनं रिकाम टेकडाचा पगार किती आहे? 0च आहे ना, तिथं 0च आहे किंमत. उत्तर किती येईल? 25. याच्यावरती किती येणार? 25 भागिले किती येणार? 990. आता तिसरं काय बघायचं आहे? आता काय बघायचं आहे? 5 वरती फक्त आहे, बरोबर आहे. आता करताना काय करणार? रिकाम टेकडे किती आहेत? 2. 0 किती येतील? 2. एकटा कोण कामाचा आहे? 5. म्हणजे किती छेदात किती येईल? 9 येईल. आणि किती 0 येतील? 2 0. बरोबर. त्याच्यानंतर एकूण पगार, एकूण घर किती आहे? 0.25. बरोबर. त्यातनं रिकाम टेकडा कोण आहेत? 0.2. यातनं 0.2 वजा करा, राहील किती? इथं वरती 23 ला. ओके, आन्सर येऊन जाईल. चेक करा, नंतर चेक करा सगळे एकदम. काय चुकलं तर आपण नंतर बघूया. आता राहिला कोण? इथे कोण आहे का रिकाम टेकडा? नाही. काय करणार? छेदात किती येईल? वरती किती येईल? झालं. ओके, समजले? लिहून घ्या, मी एक्झाम्पल देतो लगेच दुसरं.
लिहून घ्या, एक्झाम्पल देतो. PYQ ची थोडी आहेत. मागच्या अपूर्णांक मधला एक क्वेश्चन घ्यायचा राहिलाय, कंबाईन वाल्यांचा आहे, PSI मुख्यला विचारलेला आहे, तो एक घेऊया. झालं? चला घ्या. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. 4 दिलं. हा, कोणतं? 29 ना, हे 29 आहे. 39 आहे ते. तिथे पुढे बस बाबा, एवढं तर काय बरोबर. 2 वरती मी वडलेलं नाही, रेषा वडलेली नाही 2 वरती, मी दिसते ना. झालं? चला बघा, पहिला छेद लिहायचा, पट पट पट. किती येईल? 900. 1 हे 2, 900. त्याच्यानंतर 372 मधून कोण वजा करणार? 37. ज्याच्यावरती बार नाही त्याला सगळ्या संख्येतून वजा करायचं. किती येईल उत्तर? 12तनं 7 गेले, उरले 5. 7नं 3 गेले, उरले 3. 335. इथं 237 होईल आणि भागना किती ना? 990. जेवढ्यावरती बार आहे, किती जणांच्या वरती बार आहे? 2. एका वरती बार नाही, ज्याच्यावरती बार नाही त्याच्यासाठी 0. जेवढ्यांच्या वरती बार आहे त्यांच्यासाठी बरोबर आहे. आता इथं बघा, 2 जणांच्या वरती बार आहे, 2 9 लिहिले. दोघांच्या वरती बार नाही, दोघांच्या वरती
शून्य लिहिले. आता हे 24 यात सगळ्यातनं वजा करायचं, सगळ्यातनं. 12तनं 4 गेले उरले 8, 10. आता इथं राहिले किती? 0. 10 झाले. 10तनं 2 गेले उरले 8. इथं राहिले किती? आन्सर चेक करून बघा, चुकल्यात बरोबर काय ते चेक करा. आणि एक देऊ. अवघड घ्या जरा, घे का अवघड? आधी का दे 0 पॉईंट मधलं सांगू, काय सांगू, कसं सांगू? आधी 2 ते 0 पॉईंट मध्येच घ्या. तीन काढा. आणि कशाला विचारलाय हा? लिपिकला विचारलाय. PYQ आहे बघा, विचारलाय 0 पॉइंट हा विचारला PYQ आहे कंबाईनचा. झालं बघ. पहिलं किती येईल? छेदात किती येईल? 00. त्यातनं 23 वजा केलं, कशातनं? 2304 मधून 23 वजा केलं, 14तनं 3 9 7 22. 22 किती येईल? बरोबर. पहिलं एवढं कसं काय चुकू शकते की नाही? टेन्शन, फ्रस्ट्रेशन. 1 8 22 81. दुसरं पहिल्यांदा काय येईल? शेतात 900 वरती किती येईल? 53 यातनं वजा करायचं, म्हणजे 537 मधून किती वजा करणार आहे? 53. 4 53 मधनं 5 गेले उरले 48. 3 नंबर. आता हे डायरेक्ट लिहा, हे पण चुकले, सोपा आहे. आता हा तिसरा शेवटचा प्रश्न, चौथा. काय सांगितलंय? हा असा दिलाय, फक्त तुम्हाला बार दिलेला नाही. बार तुम्ही लिहायचा आहे. कसा येणार? 2 कोणाच्या वरती बार येईल? 35 वरती बार येईल. बरोबर आहे का? मग 35 वरती 12ला काय येणार? पहिल्यांदा लिहा, छेदात किती येईल? 90. वरती हे 2 वजा करायचं, 235 मधनं येईल 233, जे तुमचा आन्सर आहे. P बरोबर 233, Q बरोबर किती असणार? 900 990. ऑप्शन तसं दिलं, P बरोबर दिलाय, Q बरोबर दिलाय, असं दिलं. चला जरा अवघड घ्या. आधी सोपं घ्या, लय अवघड घेऊ. तुमच्या डोक्यात जाळ होईल, माझ्या भिवी समजून सांगता. आता बघा, पहिल्यांदा बघा, ह्या अपूर्णांकाला स्प्लिट करा. काय करा? फोडा. फोडताना कसा फोडणार? 1 एका बाजूला अधिक इकडे किती लिहिणार? 0.34. हे महत्वाचं आहे. तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकत नाही 1.34 किंवा 134 लिहा, खाली मग भागा कितीनं 9 90 असं येत नाही उत्तर. लक्षात घ्या, हे फक्त असं करायचं नाही.
बार नसला तर तुम्ही तसं करा, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा याचं कन्व्हर्जन पहिला करून घ्या. किती येईल बघा, पहिल्यांदा छेदात किती येईल 90, अंशात किती येईल 31, बरोबर. आता ह्यात हे एक मिळवा शेवटला, 90 एके 90, 90 आणि 31 म्हणजे किती होईल 121 भागिले 90. हे कॅल्क्युलेटर करून बघा, मला हे आन्सर मिळून जाईल. फक्त प्रिकॉशन काय घ्यायचे आहे, हे जे पूर्णांक संख्या असेल ती सगळ्यात शेवटी मिळवायची. हे आपण शिकलो इथपर्यंत. ह्याच्यात फक्त नवीन काय, जो पूर्णांक असेल तो शेवटला मिळवायचा, एवढंच. एक एक्झाम्पल लिहून घ्या, मी दुसरं एक्झाम्पल देतो. परत सांगतो बघ, पहिल्यांदा अगोदर कशी एक्झाम्पल होती, 0 अशी होती, बरोबर आहे. हे तर 0 होतं बघा, पाठीमागची सगळी एक्झाम्पल मी 0 दिले, सगळी 0 दिले, बरोबर आहे. कारण की ते फक्त शिकायचं आहे, अगोदर ते शिकलं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आता एकाला सेपरेट करा. एक इकडे पूर्ण लिहिला, इकडे फक्त 0 लिहिलं. हे कन्व्हर्जन आपण शिकलो कसं करणार. पहिल्यांदा 9 लिहिलं, नंतर 0 लिहिलं, 90 झालं. ह्यात 34 मधलं 3 ह्यातनं वजा करायचं आहे, पूर्ण 34 मधून 31 आलं. आता हे एक मिळवायचं आहे. हे एक मिळवत असताना ह्याचा छेद किती आहे, एकच आहे, बरोबर आहे. म्हणून काय केलं, 90 एके 90 अधिक 31 121 आलं, आणि छेद आहे तसा 90. पलीकडलं सोडून बघा, नाही तर मी लगेच सोडून देतो. आता किती मिळणार, बरोबर. काय करणार बघा, पहिल्यांदा सेपरेट केलं, 2 अधिक 0.72 वरती 2 वरती आवर्ती आलं. याचं कन्व्हर्जन कसं येईल बघा, पहिल्यांदा किती छेदात किती येईल 90, अंशात किती येईल 72 वजा 7 65 येईल. 65 अधिक हे इकडचं 2, ह्या डायरेक्ट 65 मध्ये मिळवायचं नाही, मिळून लिहिला 67. 90 एके 90, 90 दोन्ही 180, 180 अधिक 65 किती येईल छेद. फक्त थोडाच चेंज आहे, तेवढा फक्त चेंज समजून घ्या. जायचं पुढं. आता हे सोडवायचं तुम्ही, आणि सोडल्यानंतर इथं लेक्चर स्टॉप होईल. थोडंसं लेंदी होईल, गुणाकार करायला लागेल जास्त मोठा, पण येऊ दे. आपण किती आला चूक 331 11 छेद 990 बघा. ह्याला 3 घ्या ना सेपरेट करून, इकडे किती येईल. तुम्ही इथं आता डायरेक्ट 90 गुणलाय, त्यामुळे तुमचं ते 300 पर्यंत उत्तर आलंय. बघा ह्याचं कन्व्हर्जन करत असताना इथं काय येईल 42 वरती आहे, बरोबर. पहिल्यांदा हे करून घ्या, किती येईल 2 9 1 0 छेद किती आला 990. आता अंश बघा, त्यातनं 1 वजा करायचा 141. आता हे 3 अधिक 141 छेद 990 केलं, यानं गुणा येईल 97 येईल, बरोबर. अधिक 141 छेद ओके. उद्या आपण पदावली चालू करतोय. काय चालू करतोय, पदावली. पुढच्या लेक्चरला उद्या पदावली चालू करतोय. पदावली 3 प्रकारच्या बघायच्या.
म्हणजे दशांश अपूर्णांक, अपूर्णांक आणि रेग्युलर संख्या. लक्षात आलं? त्यामुळे उद्या हे सगळं पूर्ण होईल, एवढं काय त्याला काय अवघड नाही, पण येताना थोडंफार पदावलीचा रूल वगैरे बघून या. ओके, जेणेकरून आपलं फास्ट होईल.